हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सुरुवात मी केली आहे या स्टार्टरपासून. आधीचे सगळे पार्ट तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला हा पुढचा पार्ट कळणार आहे, तर नसतील बघितले तर आधीचे पार्ट तुम्ही बघून या. तर सुरुवात मी मस्त इथे या पार्टीमध्ये स्टार्टरपासून केली होती आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कॉर्न रोल खाल्ले होते. चीज कॉर्न रोल होते ते आणि खूप सुंदर होते, चविष्ट होते. त्यानंतर आम्ही इकडे कोल्ड्रिंक्स घेत होतो. माझ्याकडे स्प्राईट होतं आणि यांच्याकडे कोका कोला होता. तर अशा प्रकारे मस्त आम्ही कोल्ड्रिंक्स, हे बघा यांनी हातात 4 कोल्ड्रिंक्स घेतलेत. त्यामुळे मी इथे व्हिडिओत सांगत होतो की बघा यांनी हातात 4 कोल्ड्रिंक्स घेतोय आणि हा एकटा माणूस 4 पितोय, त्यामुळे तो हसत होता. त्यानंतर इथे आम्ही सगळेजण बसलो होतो. समोर मस्त असं लाईव्ह शो चालू होता सिंगिंगचा आणि मग सगळ्यांचं लक्ष गेलं की मी व्हिडिओ काढतोय. माझ्या हातात रिअल फ्रूट ज्यूस आहे मँगोचा आणि मस्तपैकी आम्ही असं मी सगळ्या प्रकारचे ज्यूसेस तिथे ट्राय करून बघितले. म्हणजे मी स्प्राईटपासून कोका कोला, रिअल फ्रूटचे सगळे फ्लेवर ज्यूस सगळे पिले आणि मला फार आवडलं ते. त्यांनी सगळ्या व्हरायटीज ठेवले होते त्या इथे वेगवेगळे. इकडे अवॉर्ड्स वगैरे झाल्यानंतर इकडे जे काही सिंगिंग वगैरे चालू होतं त्या प्रकारचा इथे कार्यक्रम चालू होता. आवाज मी म्यूट केला होता. त्यानंतर आता जेवणाची वेळ आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशा गरम गरम बटर चीज वगैरे लावून मस्तपैकी गरम गरम पोळी भाजी. आणि आता आपण काय काय जेवणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा या मशीनमध्ये कशा पोळ्या गोल गोल फिरतात आणि ऑटोमॅटिक येत आहेत. त्यानंतर हे सलाड वगैरे आहे, लोणचं आहे, पापड आहे. त्यानंतर हा एक पुलाव होता. असं मी एक मी म्हणजे व्हिडिओ काढत होतो. एका हातात माझी प्लेट होती आणि हा माझा फ्रेंड मला एक गोष्टी तिथे वाढत होता. हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे राईस, नंतर या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या. प्रत्येकाचं नाव तिथे समोर होतं. त्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवलोय आणि मग काय, ज्याची आम्ही सगळेजण वाट बघत होतो ती वेळ आली, ती म्हणजे डान्सिंगची. तर चला आता आपण सगळे मस्तपैकी नाचूया. आणि हे बघा आपल्या डान्सला झाली आहे सुरुवात. इथे आपण सगळेजण भरभरून आता डान्स करणार आहोत. ॲक्च्युली आम्ही सगळेजण शांतपणे उभं होतो, तो शो एन्जॉय करत होतो. ऑफिशियल शो होता, क्लायंट्स वगैरे सगळे असतात, ऑफिसचे सगळी लोक होते, त्यामुळे सगळेजण तिकडे एकदम छान बिहेव करत होते. पण जसं समोर त्या सिंगरने दिल्ली NCR मध्ये जेव्हा मराठी सॉन्ग वाजवलं, मराठी सॉन्ग गायलं, बस तेव्हा मग जो आम्ही डान्स करायला सुरुवात केली तर मग ती शेवटपर्यंत. कारण आपल्याला आपल्या भाषेचा फार गर्व असतो आणि जेव्हा असं परक्या शहरामध्ये जेव्हा मराठी भाषा ऐकू येते, मराठी माणसं जेव्हा भेटतात किंवा मराठी गाणं ऐकायला मिळतं तर फार म्हणजे फार आनंद होतो. असाच आनंद बघा आम्हाला झालाय आणि आम्ही वेगवेगळ्या स्टेप्स करतोय. हे माझे मित्र माझ्यासोबत आहेत आणि मी इथं शेवटपर्यंत नाचणार आहे असं मी आता ठरवलेलं होतं आणि खूपच भारी वाटत होतं. हे समोरचे जे टेबलवर होते ते आमचं इकडे व्हिडिओ शूट करत होते आणि नुसतंच मराठी नाही तर मराठी, हिंदी, त्यानंतर बेंगॉली, त्यानंतर पंजाबी, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणं गायचं स्टार्टिंग होतं, सुरुवात होती. त्यानंतर हे आमचे अजून एक फ्रेंड आहे मिस्टर विजय, आणि विजयसुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत. आणि बघा तो जो माहोल बनवला होता त्या सिंगरने, शानने, तो म्हणजे एकदम अप्रतिम होता. आणि असं वाटत होतं की भाई आता ही जी संध्याकाळ ही कधी संपू नये. आणि हे बघा गुजराती गाणं स्टार्ट झालंय आणि त्यामुळे आम्ही मस्तपैकी असं गरबा करतोय. गाणं मला म्यूट करावं लागलं याचं कारण तुम्हाला माहिती आहे. तुम्ही माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स असाल आणि रेग्युलर जर माझे व्ह्युअर असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जर इकडे काही सॉंग्स वगैरे असलेत तर आपल्याला ते म्यूट करावे लागतात. जर आपण सॉन्ग म्यूट नाही केले तर आपल्याला कॉपीराईट क्लेम लागतं. त्यामुळे आपण शांततेमध्ये म्यूट केलंय. बॅकग्राऊंड व्हॉइस मी देतोय आणि सॉन्ग म्यूट केल्यामुळे तुम्हाला ते ऐकू तर येणार नाही, पण तुम्ही आमच्या एक्सप्रेशनवरून गाणं गेस करायचे आणि त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे की बाबा तुम्ही कोणतं गाणं ऐकलं म्हणून. हा जो व्हिडिओ आहे माझा, हा जो पार्ट आहे हा थोडासा मोठा झालेला आहे कारण सगळंच याच्यामध्ये कव्हर करायचं होतं. आणि दिल्लीचे मी बरेच याच्या आधी पण 4-5 पार्ट टाकलेले आहेत आणि खूप मला ती सिरीज लांबवायची नव्हती, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये असं बरंच हा व्हिडिओ माझा लांब झालेला आहे, मोठा झालेला आहे. तर
तुम्ही थोडं बोर होऊ नका, पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसा सोबत आणि माझ्या या व्हिडिओचा आस्वाद घ्या. तर आमचे जे एक्सप्रेशन आहेत, आम्ही जे नाचतोय ते तुम्हाला कसं वाटतंय ते तर तुम्ही सांगायचंच आहे. सगळ्यात सुरुवातीला इथे सगळेजण शांत बसलेले होते आणि जेव्हा आम्ही डान्स करायला सुरुवात केली, आम्हाला बघून आमचा बाजूचा टेबल, त्याच्या बाजूचा टेबल, असे सगळेजण तिथे इतके डान्स करायला लागले. तुम्ही बघताय आमच्या बाजूला त्या मुली होत्या, भरपूर लेडीज होत्या, वयस्कर माणसं होती, सगळ्या एज ग्रुपचे लोक आम्हाला तिथे दिसले आणि आम्हाला बघून मग सगळ्यांना पण एक वेगळा जोश आला आणि सगळे पण असे एकदम मस्त त्या गाण्यांवर थिरकायला लागले. हे बघा, मला फार म्हणजे दिल्लीचं वातावरण जेव्हा मी इथे गेलो होतो फार थंड होतं, पण नाचल्यानंतर जो गरमी व्हायला लागली आहे बघा, आमचा गरबा बघा, फुल एकदम जोशमध्ये, फुल एकदम स्टाईलमध्ये असा गरबा चाललाय आमचा. आणि सॉंग्सच तसे होते त्या म्हटल्या, त्यामुळे काय पाय थांबणं शक्यच नव्हतं. एक वेळ त्याचं गाणं थांबलं पण आमचे पाय काही थांबत नव्हते. आणि तुम्हाला दूरवर दिसतंय की नाही माहीत नाही मला, कारण माझ्या मोबाईलची स्क्रीन सरळ आहे त्यामुळे. पण इथे असलेली सगळीच जण जेमतेम सगळीच जण इथे भरपूर एन्जॉय पण करत होते, नाचत पण होते. कारण बऱ्याच लोकांचं खाऊन झालं होतं, काही लोकांचं खायचं होतं, पण आम्ही आधीच खाऊन घेतलं होतं. आमचं डिनर वगैरे इथे झालं होतं आणि मग आम्हाला भरपूर वेळपर्यंत नाचायचं होतं, त्यामुळे आम्ही आधीच आमचा डिनर जो आहे तो आटपून बसलेलो होतो. आणि हे बघा, सगळेजण थकलेत, हा पण थकलाय आणि माझं जे डान्स आहे तो चालूच आहे कंटिन्यू. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला काही एवढा छान काही डान्स वगैरे करता येत नाही, पण एक आवड असते, एक आनंद वाटतो नाचायला, त्यामुळे मग आपण डान्स करून घ्यायचा. आणि आपली कुठलीही अशी हाऊस जी असते माणसाच्या आयुष्यातली, ती कुठली अशी दाबून नाही ठेवायची. ठीक आहे, वाटतंय ना मनाला की हे करायचं आता, तर ते करायचं. इच्छा अशी मनात कुठली मारायची नाही. त्यानंतर आता इथे भांगडा चालू होता, पंजाबी सॉन्ग चालू होतं आणि इथे जोरजोरात आम्ही भांगडा करत आहोत पंजाबी. ॲक्च्युली व्हिडिओ ज्यांनी काढलाय, कोणी काढलाय मला माहीत नाही, त्यांनी थोडं झूम केलं असतं तर तुम्हाला अजून क्लिअर दिसलं असतं. पण ठीक आहे, मी आशा करतो की मी तुम्हाला तिथे दिसत असेल त्या व्हिडिओमध्ये, नाही का. तर बघा, खूप जोरजोरात तिथे आमच्या वेगवेगळ्या मूव्ज, वेगवेगळे एक्सप्रेशन चालू आहेत. तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की रोजच्या शेड्यूलमध्ये, रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला आनंद व्यक्त करता येत नाही. रोजचं तेच रुटीन लागलेलं असतं. आपण सकाळी ऑफिसला जा, संध्याकाळी या, तर असं जे काही वातावरण आहे ते एन्जॉय करत चला. बघा, इथे तुम्हाला क्लिअर दिसणार आहे कारण इथे मी फ्रंट कॅमेरा माझा ऑन केला आहे, कारण बॅक कॅमेऱ्यात तुम्हाला इतकं क्लिअर नसेल दिसलं, त्यामुळे मग आता म्हटलं चला फ्रंट कॅमेऱ्यात, म्हटलं आता मोबाईल पण हातात धरूया आणि डान्स पण करूया. पण ते काही जमत नव्हतं, भरपूर उशीर झाला होता, रात्रीचे जवळजवळ 11:30-12 वाजले होते. आम्ही एक कॅब केली, सगळेजण या कॅबमध्ये बसलेलो आहोत आणि दिल्लीच्या या इलेक्रामाच्या इव्हेंटमधून, या पार्टीमधून आम्ही निघालेलो आहेत. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय बघा, मस्तपैकी या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, ती लागलेली लाइटिंग, सुनसान रस्ते आणि चालू असणारी थंडगार हवा. वा, सगळं अप्रतिम होतं. त्यानंतर आता आम्ही सगळेजण या कॅबमधून उतरलेलो आहेत. या कॅबने आम्हाला आमच्या या रूम्सपर्यंत सोडलेलं आहे. आता मी तुम्हाला आज जाऊन दाखवणार आहे की ज्या रूममध्ये आम्ही आहोत ती रूम कशी आहे. तर ही बघा, ही बिल्डिंग होती आणि आता आम्ही आलो आहे. सगळ्यात पहिले हा इथला एंट्रन्स, हा हॉल, आणि एंट्रन्सच्या इथेच ही ठेवलेली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती. या बाजूला इथे वॉश बेसिन वगैरे काढले होते. त्यानंतर हा भला मोठा असा डायनिंग टेबल आणि थोडं इथून पुढे आल्यावर इथे हॉलमधली बैठकी व्यवस्था होती. हे बघा, हे हॅपी मॅन्स, इथे बैठकी व्यवस्था. आणि हा आपला 50+ इंचचा TV, ही एक सिंगल चेअर बसण्यासाठी. वरती तुम्हाला दिसतोय तो वर जाणारा जिना. आणि हे किचन आहे. तर इथे चहा बनवण्याचं काम चालू आहे सध्या. इथे सगळं सामान वगैरे होतं, जस्ट आपण आपला चहा वगैरे सगळं बनवून इकडे घेऊ शकतो. आणि इकडे देवघर होतं, पण देवघर तिथे कोणी वापरत नसल्यामुळे इकडे फ्रीज ठेवून दिले. तर फ्रीज वगैरे पण मला मस्त आवडलेलं होतं. फ्रीज मी तुम्हाला ओपन करून दाखवलं. आणि हे असं या प्रकारचं किचन.
सगळीकडे कमालीची स्वच्छता होती आणि एकदम पीसफुल वातावरण होतं. आणि हा आमचा रूम थोडासा अस्तव्यस्त केला आहे मी जरा, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्याल. लेफ्ट साईडला वॉशरूम होतं, इकडे वॉर्डरोब होता समोर, नंतर बेडच्या समोर इस्त्री वगैरे करण्यासाठीचं प्रोव्हिजन होतं. आणि आता थोडं तुम्हाला मी बाहेर येऊन दाखवतो. जस्ट मी आता ही विंडो माझी ओपन केली आहे आणि बस. आता हा जो व्ह्यू आहे, या व्ह्यूच्या कोण प्रेमात पडणार नाही सांगा. हा नजारा कुणाला आवडला, म्हणजे कुणाला आवडणार नाही असं कुणी नसेलच. या मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग्स आणि समोर तो गार्डन फेसिंग एरिया, म्हणजे वरतून तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण तिथून तो एन्जॉय करणं म्हणजे मला फारच आवडलेलं होतं. हे बघा तुम्ही, म्हणजे चालण्यासाठी वेगळी जागा, खेळण्यासाठी जागा आहे, व्यायाम करण्यासाठी जागा आहे, स्विमिंग पूलची वेगळी जागा आहे. त्यानंतर थोडं आत आल्यावर ही परत एक विंडो होती, ती मी आता इथनं ओपन केली आहे. कपडे वगैरे सुकत टाकायला इकडे जागा होती. छोटंसं इथे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट होती. ती सिटिंग अरेंजमेंट पण किती सुंदर केली आहे बघा त्यांनी. इथे थोडासा असा झुला होता झुलण्यासाठी. आणि पुन्हा एकदा हो जो गार्डन फेसिंग एरिया आहे तिथंच ही जी विंडो आहे या बेडरूमची ती कनेक्ट केल्या गेलेली होती. हा बघा, हा इथून तुम्हाला स्विमिंग पूल पक्का बरोबर दिसत असेल. त्यानंतर आता हॉलमधून आपण वरच्या दिशेला जात आहोत. हळूहळू आपण पायऱ्या चढत आहोत आणि पायऱ्या चढून आपण मस्तपैकी इथे वरती आलो आहे. थोडासा अंधार होता, लाईट वगैरे नव्हत्या, कारण सकाळची वेळ असेल ही, जेमतेम अर्ली मॉर्निंगची. बघा चारी बाजूला तुम्हाला अंधार दिसतोय. आता मी तुम्हाला हळूहळू सगळं एक एक ओपन करून दाखवेल. आता मी इथे लाईट लावलाय आणि इथे हा मस्तपैकी इथे पूल ठेवलाय. तर आता उशीर तर खूप झालाय, पण आपण हा पूल आपल्याला खेळायचा आहे. पुन्हा एकदा इथे एक बेडरूम होता आणि हे बघा इथे कोणीतरी झोपलं होतं आपलं फ्रेंड, त्यामुळे मी तो डोअर बंद करून घेतला पुन्हा, आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब नको. हे सगळे जेवढे दरवाजे आहेत तेवढे इकडे बेडरूम. हा पण एक बेडरूम आहे. इकडेही बघा हे सगळेजण झोपलेत आमचे मित्र, तो पण मी बंद केला. त्यानंतर हा अजून एक ओपन करून बघितला, म्हटलं इथे कोणी आहे का, तर इथे असं कोणी दिसत नव्हतं, सगळा अंधारच दिसत होता. मग म्हटलं पडदे साईडला करून बघूया. आता पडदे साईडला गेल्यावर मस्तपैकी उजेड आला आणि तो व्ह्यू मला आवडणारा सेम. म्हटलं चला बा इथे काय नाही आहे, इथे कोणी नाही आहे, तर आता इथनं आपण बाहेर पडलं पाहिजे. तर आता इथून आपण बाहेर पडतोय. डोअर आपण पुन्हा लॉक केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण या दिशेला आलेलो आहोत. आता अजून एक वरती एक माळा आहे. असा मस्तपैकी हा जो बंगलो आहे याचा मी तुम्हाला पूर्ण आता व्ह्यू दाखवणार आहे. आता चाललोय आपण वरच्या दिशेला, म्हणजे टॉपवरती जिथे गच्ची आहे, ज्याला आपण टेरेस म्हणतो. तर आता या मोठ्या मोठ्या विंडो आहेत, या आपण ओपन करूया. आणि ओपन केल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवतोय बघा, हा जिना चढून आपण वरती आलोय. थोडंसं ब्लर होत आहे कारण कंटिन्यू कॅमेरा ऑन होता. जस्ट आपण इथे मस्त आलोय आणि हे ओपन टेरेस नाही आहे, तर हे टेरेस आहे सगळ्यात वरचं टॉपचं. आणि इथे अशी बसण्यासाठी पण अरेंजमेंट होती, फक्त इथून कोणी वाकून बघू नये कारण हे फार टॉपवर होतं. भरपूर मोठी जागा आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओत छोटी वाटत असेल पण मी तिथं होतो, फार म्हणजे फार मोठी जागा, एखादा फंक्शन होईल एवढी मोठी जागा ही होती. आणि इथून संपूर्ण दिल्लीचं दर्शन तुम्हाला होईल. रस्ते दिसत आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत. तर मग एवढं सगळं झाल्यानंतर आपण खाली आलोय. मस्त गाणे लावलेले होते 90sचे, शाहरुख खानचं गाणं चालू होतं. आणि हे बघा पूल खेळण्याचा आनंद इथे आम्हाला घ्यायचा होता. आणि सगळेजण फ्रेंड्स आम्ही इकडे खेळत होतो. अर्धे जण काही व्हिडिओत येत नव्हते कारण काही लोकांचा अवतार ठीक नव्हता. माझंही असं काही अवतार वगैरे ठीक नव्हता, पण म्हटलं चला. तर हे बघा एक बॉल गेला, तर मी म्हटलं अरे वा बघा माझं बघ एक, जशी आपली कॅरममध्ये सोंगटी जाते तेव्हा एवढा आनंद होतो तसा आनंद झाला. मग एकदा गेल्यामुळे मला सेकंड चान्स परत मिळाला. मग पुन्हा हा पण गेला. अरे वा म्हटलं मला अजून एक आनंद झाला. मग इथे व्हिडिओत सांगत होतो हे बघा अजून एक गेला. आणि मग तिसरा ट्राय केला, पण तिसरा माझा आता जातो का नाही आपण बघूया. तर मी तिसऱ्यावर लक्ष केंद्रित केलं आणि तिसरा काही गेला नाही, पण ठीक आहे 2 कंटिन्युअसली गेले आणि तिसरा.
तर अशा प्रकारे आमचे असे खूप राऊंड झाले, 1 2 3 4 बरेच आमचे सिनियर्स असतील, आमचे कलिग्स असतील, जेवढे आमचे फ्रेंड्स होते सगळेजण आम्ही खेळत होतो हे, आणि असं वाटत होतं की खेळतच राहावं. तर मस्तपैकी आता इथे आमचं ब्रश वगैरे करून झालेलं आहे, झोप झाली आहे, दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे. आणि फक्त आम्ही ब्रश केलं होतं कारण पाणी खूप थंड होतं, आंघोळ वगैरे करावीशी अजिबात वाटत नव्हती. मस्तपैकी गाणी वगैरे इथे चालू होती आणि सगळीकडे तिकडे हॉलमध्ये गडबड असल्यामुळे मी इथे आलो होतो. आणि ह्या बाल्कनीमध्ये मला फारसं म्हणतात ना, कुठला तरी एक कोपरा असतो जिकडे तुम्हाला खूप छान वाटतं, शांतता वाटते, सतत तिथे असं तुम्हाला बसावं असं वाटतं. तर हे बघा, अशा प्रकारे हा जो व्ह्यू आहे मला फार आवडलेला होता. तिथे आम्ही गेलो पण होतो खाली, आणि वरतूनच इतकं भारी वाटत होतं. हे बघा, हा स्विमिंग पूल, या पोडियम्स आहेत खेळण्यासाठी, फुटबॉलचं आहे, क्रिकेटचं आहे. वरतून जरी हे छोटं दिसत असलं तरी हे फार मोठं विशाल महाकाय अशी हा जो पूर्ण असा कॉम्प्लेक्स होता हा खूप मोठा होता. सगळा व्हिडिओ असं मी एकटा शूट करत होतो, आणि त्यामुळे मी असं कुणाला जबरदस्ती करत नाही व्हिडिओमध्ये येण्यासाठी. मग चला, माझे जे फ्रेंड्स होते त्यांना असं वाटलं की जे आपण पण अतुलच्या व्हिडिओत आलं पाहिजे. मग हा जो ब्लॅकमध्ये दिसतोय तो माझा मित्र आहे केतन, आणि हा दुसरा जो रेडमध्ये दिसतोय हा फ्रेंड आहे गिरीश. सो यांना पण आपलं मी व्हिडिओत घेतलं, आणि आम्ही तिथे माहिती देत होतो, बोलत होतो त्या कॉम्प्लेक्सबद्दल, त्या बंगलोबद्दल, त्या खालच्या क्लायमेटबद्दल, सगळं आम्ही डिटेल तिथे सांगत होतो. त्यानंतर भरपूर टाइमपास झाल्यानंतर सकाळी आमच्या आंघोळी झालेल्या आहेत. मस्तपैकी आम्ही ड्रेसिंग मारलेली आहे, छान शर्ट पॅन्ट असं फॉर्मल लुक आमचा आलेला आहे. आणि बघा, माझं आत्ताचं लुक तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारचं माझं लुक होतं, फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, सगळं काही फॉर्मल. त्यानंतर बघा, किचनमध्ये सगळं चहा वगैरे झालेला होता, आणि चहा वगैरे झाल्यानंतर ॲक्च्युली ज्यांचा चहा बाकी होता त्यांच्यासाठी चहा तिथे उकळत ठेवलेला होता, आणि बाकी सगळ्या बाजूने स्वच्छता करून ठेवलेली होती, कारण इथे आपणच बनवायचं असतं आणि आपणच सगळ्या गोष्टी क्लीन करायच्या असतात. त्यानंतर पुन्हा एकदा माझ्या शूजपासून माझ्या ड्रेसिंग तुम्हाला मी इथे दाखवतोय. आणि आता आपल्यासोबत इथे भरपूर जण होती, तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. कारण सगळीजणं सोबत असताना सगळ्यांसोबत मजा करणे, ती इन्व्हॉल्वमेंट, ते काम, आणि त्यातून सुद्धा हे सगळं व्हिडिओ शूट करणे फार म्हणजे फार अवघड काम असतं. त्यानंतर मी या हॉलमध्ये माझा सेल्फी घेत होतो, व्हिडिओ घेत होतो, तेवढ्यात हा एक फ्रेंड पण आला होता, जॉईन झाला होता. तर ज्यांना असं व्हिडिओमध्ये यावंसं वाटतं तर फार बरं वाटतं. पण मी कधीच कोणाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही, मुळीच करत नाही. मला छंद आहे व्हिडिओ काढण्याचा, तर तुम्ही माझा छंद पुरे करून घेतो. आणि फायनली सगळी मजा करून झाली, रात्र गाजवून झाली, नाचून झालं, तर आम्ही आमचं लगेज उचललंय आणि आम्ही पुन्हा एकदा आमच्या इव्हेंटच्या ठिकाणी चाललेलो आहे, जिथे मीटिंग होती. प्रत्येकाने आपलं फॉर्मल आणि ब्लेझरमध्ये आहेत सगळेजण. फक्त मी तुम्हाला दिसत नसेल तर म्हटलं चला, सेल्फी कॅमेरा मी ऑन केलाय, म्हटलं आपण का मागे राहावं. मी सुद्धा मस्तपैकी ब्लेझर घातलंय, फक्त माझा टाय घालायचा राहिला होता कारण खूप उशीर झाला होता. म्हटलं मग आता आपण ओलामध्ये बसू तेव्हा आपण टाय घालू. तर हे बघा, किती मस्तपैकी बाहेर सजावट, कुठे कचरा नाही, काय नाही, इतकं पद्धतशीर मेंटेन केलं होतं. तर असा हा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि हे आमचे काही काढलेले फोटोग्राफ्स, तर नक्कीच तुम्ही तुमच्या अशा छान छान कमेंट मला देत चला. तुमची एकही कमेंट जेव्हा येते ना तर मला फार आनंद होतो. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता हे पण मला कळतं, कारण लाईक केल्यावर कळत नाही की कोणी व्हिडिओ पाहिला आहे, पण जेव्हा तुम्ही एखादी कमेंट टाकता तेव्हा मला कळतं की तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे, आणि तो म्हणजे शेवटपर्यंत बघितलेला आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ तर बघायचाच आहे, त्याला लाईक पण करायचं आहे, मस्तपैकी एक छानशी कमेंट करायची आहे, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे, आणि तिकडे एक घंटीचं ऑप्शन असेल तिच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे माझ्या चॅनलवर जेवढ्या व्हिडिओज पडतील त्यांचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल, आणि तुमची एकही व्हिडिओ मिस होणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.